मी कालच आदरणीय मास्टर यादव साहेबांचं रील्स पाहिला आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं विधान ऐकल्यानंतर मी MPCP मी कॉन्टॅक्ट केले. त्यांच्या कुठल्याच वर्षभराच्या अहवालामध्ये अशा प्रकारचं चिपळूण वाशिष्ठीचं पाणी दूषित आहे असं कुठेही दिसून येत नाही, असे ते सगळे रिपोर्ट आहे. आपण त्याचबरोबर जेव्हा वाशिष्ठीचं पाणी उचलतो आणि आपण जे नागरिकांना देतो ते जॅकवेलवरनं उतरून आपण आपल्या फिल्ट्रेशन प्लॅन्टमध्ये घेतो आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीनं कारवाई करून तेच पाणी आपण नागरिकांना पिण्यासाठी योग्य करून देतो. शेठचं विधान चुकीचं आहे असं म्हणायचं तुम्हाला? आपण कोणाचे विधान चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा आपण रिपोर्ट बघितल्यावरच कळतं. आपण एखाद्या माणसानं काही बोलण्यापेक्षा आपण जे रिपोर्ट किती महत्त्वाचे आहेत त्याचंच आपण त्यांनी रिपोर्ट पाहिला असेल ना एकंदरीत, त्याच्यामुळे त्यांनी ते विधान केलेलं आहे. त्या विधानावर तुम्ही बोलताय की अशा पद्धतीने आमचा रिपोर्ट आला नाही, म्हणजे ही शोकांतिका म्हणायची का? ते फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावरती असे विधानावर चुकीचा कुठला आक्षेप घेणं बरोबर नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की जो रिपोर्ट पाहण्याचा आहे ते एक महाराष्ट्र राज्य MPCP नियंत्रण ठेवत असतं, कंट्रोल ठेवत असतं आणि त्याचे रिपोर्ट 3-3 महिन्यानं 6-6 महिने करत असतात. त्यांच्या मुख्य साहेबांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, परंतु तिथे अधिवेशन चालू असल्या कारणाने जे मेन साहेब आहेत ते बाहेरगावी असल्या कारणानं मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून मला बाकीचे रिपोर्ट मागवले नाही, पण बाकीचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत बाहेर येतील. 2007 पासून हा विषय आहे, मध्यंतरी माहिती मी काढली तर 2007 पासून हा विषय आहे. तुम्ही आत्ताच नगराध्यक्ष झालेला आहात, तुमच्याकडे हा रिपोर्ट आलाय का? मी तुम्हाला तीच विनंती करतोय की वाशिष्ठीचं पाणी दूषित आहे हे कितीही जरी काही रिपोर्ट झाला असेल काही, तर ते जे पाणी उचलल्यानंतर चिपळूण नगरपालिका त्याच्यावरती जॅकवेलच्या सहाय्यानं उचलते आणि फिल्टरेशन प्लॅन्टमध्ये पिण्यायोग्य करून पाठवते. त्यामुळे त्यात वाशिष्ठीच्या दूषित पाण्याशी तसा माझा काही संबंध येत नाही. परंतु ते जे पाणी आहे ते फिल्टरेशन करून आमच्या नगरपालिकेचे सर्व पाणी विभागाचे सर्व पुरवठ्याचे सर्व सदस्य अधिकारी त्या पद्धतीचं कामकाज करून आपण ते फिल्टर करून तेच आपण लोकांना पाणी पिण्यासाठी देतो. लोकांमध्ये जो गैरसमज झालेला आहे, घबराट निर्माण झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला तर वाटतं कुठंच लोकांमध्ये घबराट निर्माण झालेला आहे. काही जण काही त्या पद्धतीनं घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जनतेमध्ये असा कोणत्याच पद्धतीने घबराट निर्माण झालेला नाही. वाशिष्ठी नदीचा जो केंद्र शासनाचा रिपोर्ट आपण पाहतोय तो आज नाही, यापूर्वी पण आलेला आहे. आता तो 2007 मध्ये पण आला होता आणि आत्ताही येतोय. वाशिष्ठी नदी ही पूर्णपणे दूषितच आहे आणि 2 प्रकारे दूषित आहे. एक खालच्या भागातून म्हणजे आपल्या MIDC भागातून येणारं पाणी आणि ज्या नगरपालिका किंवा जे डोमेस्टिक आपण म्हणतो सॉलिड वेस्ट कंटेंट म्हणतो त्याच्यामधील जे सांडपाणी येतं त्याच्यामुळे होणारी. प्रामुख्याने विचार केला तर वाशिष्ठीच्या उगमापासून येणारं जर आपण वरचा भाग बघितला म्हणजे कुठला गाणे खडपोली याच्यातून या इंडस्ट्रीमधून येणारं पाणी, नंतर खेर्डी इंडस्ट्रीजचं येणारं पाणी आणि याच्या पुढे गेल्यानंतर ज्या चिपळूण शहर लागतं या चिपळूण शहरामध्ये येणारी जी आपली शिवनदी आहे, या शिवनदीमध्ये नगरपालिका हद्दीतील विविध इमारतींचं जे पाणी आहे हे नाल्यांच्या माध्यमातून ओढ्यांच्या माध्यमातून त्या शिवनदीमध्ये येतं आणि शिवनदी पश्चात पण डोमेस्टिक ज्याला आपण म्हणू म्हणजे घरगुती सांडपाणी ते येऊन तिला मिळतं आणि पुढे गेल्यानंतर संपूर्ण लोटे MIDCचं रासायनिक सांडपाणी आहे हे सुद्धा या याच्यात मिळतं. त्यामुळे वाशिष्ठी नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. आता याच्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं सर्वांना जनजागृती करून काम करावं लागेल. नुसत्या केमिकल फॅक्टर्स किंवा याच्यातूनच नाही तर आपण प्लॅस्टिकनं पण ह्या नद्या तुम्हाला भरलेल्या दिसत आहेत. तर जनजागृती हा महत्वाचा विषय आपण पुढे घेऊन सर्वांनी ज्या इंडस्ट्रीज पाणी सोडतात त्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य लागली पाहिजे. नगरपालिका हद्दी किंवा ग्रामपंचायतीचे जे पाणी थेट नदीमध्ये सोडलं जाते याच्यावर प्रक्रिया करून सोडलं पाहिजे आणि या पद्धतीनं नदीचं शुद्धीकरण आपण केलं पाहिजे. आम्ही संजय प्रकाश जाधव, मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद चिपळूण. सध्या वशिष्ठी नदीच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी अहवाल सादर केल्याबाबत समजले आहे. वस्तुतः दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व नद्यांचा अहवाल MPCB तर्फे शासनास सादर करण्यात येतो. त्याप्रमाणेच चिपळूणमधील वशिष्ठी नदीचाही अहवाल सादर करण्यात आलेला असावा.
त्याची प्रत तर आमच्याकडे नगर परिषदेकडे किंवा मान्य नगराध्यक्ष आमच्याकडे प्राप्त नाही. हा दरवर्षीचा वार्षिक अहवाल आहे. त्यामध्ये वशिष्ठ नदीमध्ये प्रदूषण झाल्याचे प्रसारमाध्यमांकडून समजलेले आहे. वस्तुतः जे चिपळूण नगर परिषदेचे सांडपाणी आहे ते थोड्याफार प्रमाणात नदीला मिळते आहे व त्याच्यावर STP किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना नसल्याने कोणतीही प्रक्रिया सध्या तरी होत नाही आहे. परंतु ते फक्त सांडपाणी आहे, ते त्यामध्ये सेप्टिक टँक किंवा याचे पाणीचा समावेश नाही. तसेच महाराष्ट्रातील सर्व नद्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात प्रदूषण हे आहेच. ज्या ठिकाणी मोठ्या सिटीज जे महानगरपालिका वगैरे आहेत त्यांच्याकडे ज्यांच्याकडे STP आहेत त्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात सांडपाणीचा नियोजन थोडेफार प्रमाणात होते. ज्या शहरांना STP किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना नाही त्यांचा सांडपाण्याचा प्रश्न थोडा गंभीरच आहे आणि नगर परिषद त्या दृष्टीने पावले उचललेली आहेत. ऑलरेडी आमचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा DPR तयार असून त्यामध्ये सुधारणा करून व त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून व चिपळूण नगर परिषदेची चिपळूण शहराची भौगोलिक व याची दृष्ट्या सगळा विचार करून एक चांगला DPR बनवून शासनाकडे सादर करून त्याबाबत निधीचे नियोजन करण्यात येईल. सदर अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना झाल्यानंतर वशिष्ठ नदीमध्ये नगरपालिका हद्दीतील कोणतेही सांडपाणी वगैरे सोडण्यात येणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत व त्यानंतर तर तो प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. मग सध्याची स्थितीमध्ये आपल्या सांडपाणी जे आहे नदी सोडलं जातं. गटरींचं पाणी थोड्याफार प्रमाणात नाल्यांमध्ये काही शेतांमध्ये सोडलं जात आहे. एखादा चुकून नाला असेल जो नदीला मिळतोय तो जात असणार. मग त्याच्यामुळे आपलं आरोग्य जीवन लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं. नाही, काय झालं आपलं जे एखादा नाला आहे जो आपण जे खाली सोडतो तो एकदम तळात जातोय. आपलं पाणी पुरवठा योजना सगळ्या आपण वरच्या बाजूने आपलं जॅकवेल आहे त्याच्या खाली आपलं नाला मिळतोय आपल्या नदीतला. शिवनदी किंवा जो नाला आहे तो खाली मिळतोय. आपले जे जॅकवेल आहे दोन्ही पण जॅकवेल त्या वरच्या बाजूला आहे. त्याच्यामुळं जनतेच्या आरोग्यावर किंवा पिण्याच्या पाण्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही असे तरी माझे ठाम मत आहे. पण त्याच्यावरती काही उपाययोजना केल्यात सध्या तरी आपण जे आहे ते आपण बऱ्याचशा ठिकाणी जे क्षेत्र आहे कृषीचे त्यामध्ये सोडले शेती क्षेत्रामध्ये. पण आता ॲक्च्युली काही नदी किंवा एखादा नाला शिवनदी ती मिळतीच आहे नदीला, त्याला आपण काही करू शकत नाही. पण अशा नद्यांना सांडपाणी घरगुती सांडपाणी खूप कमी प्रमाणात मिळाल्याचे आढळून येत आहे. शिवनदीवरती आपण का करू शकत, कारण लोकांचा प्रश्न असा येतोय की सगळ्यात जास्त जे प्रदूषित आहे ते शिवनदीच आहे. बरोबर, हे तर तुम्ही कबूल करताय. मग त्याच्यावरती का उपाययोजना करू शकत नाही आपण? शिवनदीवर पण आपल्याला STP करायचा म्हटलं होतं. नगरपालिकेची आर्थिक बाब एवढं शक्य नाही. STP म्हणजे कमीत कमी 10 कोटी 15 कोटी असा खर्च येतो STPला आणि त्याला मेंटेन करायला पण खूप खर्च आहे. आपण आपला प्रयत्न त्यासाठी आहे की आपण शासनाकडे हा पूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव सादर करणार आहोत. पूर्ण शहरासाठी, नुसती शिवनदीच नाही पूर्ण शहरासाठीचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर करणार आहोत. कमीत कमी त्यांना माझ्या अंदाजे कमीत कमी 70-80 कोटीच्या आसपास त्याला निधी आवश्यक असणार आहे. तरी नगरपालिकेत एवढी आर्थिक परिस्थिती नाहीये त्यामुळे आपण हा प्रस्ताव कधीपर्यंत सादर करण्यात येईल? शक्यता एवढ्या 5-6 महिन्यात आपण तो कसा प्रयत्न करून 4-5 महिन्यात तो सादर करण्यात येईल. आता जनतेमध्ये जे काही सुरू आहे, जी चर्चा सुरू झालेली आहे पाण्यामुळे, काय सांगाल त्या जनतेला? नाही, जनतेला मी एवढंच निश्चित सांगू शकतो की नगरपालिकेच्या सांडपाण्याचा आपल्या पाणीपुरवठा योजनेशी संबंध नाही. कारण आपल्याला सांडपाणी ॲक्च्युली खूप कमी मिळतंय. जे आपण नाले सोडतोय किंवा जे नाले सुटले आपले ते बऱ्यापैकी शेती जमिनीत सुटले. फक्त शिवनदी वगैरे जे नदीला मिळतंय त्यामध्ये थोडं प्रदूषण होतं, पण तो पण खालच्या भागात होतोय. जिथून आपले जॅकवेल आहे तिथं आपलं कोणतंही प्रदूषण नाही. आपल्याला प्रश्न येतोय ज्यावेळेस आपलं वरून इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं जे आपलं पाणी येतंय त्यामुळे आपल्याला दररोज आपल्याला फ्रेश पाण्याचा साठा मिळतोय. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रश्न आपल्याकडे तसा गंभीर नाही. ज्यावेळेस फक्त भरतीच्या वेळेस पाणी आपल्याला ज्यावेळेस खाडीचं रिटर्न येतं त्यावेळेस आपल्याला थोडा खाणीच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो, पण त्यावेळेस आपण पंपिंग करत नाही. आपण नदीचं पाणी ज्यावेळेस सोडलं जातं त्यावेळेस शक्यता पंपिंग करतो. चिपळूणच्या वाशीची नदी प्रदूषित झालेली आहे, आरोग्य धोक्यात आलंय. पाणी योजना पण त्या ठिकाणी शिवणशी बोललो, शिवणी सांगितले शिवनदीतला जो सांडपाण्याचा विषय महत्वाचा आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचा नगरसेवक आहे, माहिती आहे तुला शिवणीचा सांडपाण्याचा विषय? सर, आज आम्ही काय केलं होतं की जेव्हा ही बातमी प्रदूषण मंडळाने प्रसिद्ध केली त्यानंतर आम्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ म्हणून त्यांच्याकडे भेटीला गेलो होतो. त्यांना आम्ही विचारलं 2026चा अहवाल तुम्ही सादर केलात का? त्या सादर केलेल्या अहवालामध्ये कुठले
कीटनाशक तुम्हाला गावलेले आहेत त्याचे काय क्रायटेरिया आहे, त्याचा किती प्रमाण होऊ शकतो, लोकांना किती पाणी दूषित येतोय, हे सगळं तुम्ही पत्रकार परिषद घेऊन लोकांना एक्सप्लेनेशन दिली का, तुम्ही माहिती दिली का? तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठलीच माहिती आमच्या ऑफिसमधनं गेलेली नाही, जे काय बातम्या लागल्या आहेत ते वाऱ्यावरच्या आहेत. आमदारांना आम्ही एवढंच सांगितलं की जे काय पाणी आलंय ते दूषित आहे एवढं सांगितलंय. बाकी त्यांनी जे काय टेस्टिंग केली नाहीत त्याचे रिपोर्ट आम्हाला दाखवली, पण टेस्टिंगचा रिपोर्ट हा चिपळूण सिटीचा नसून बाकी इतर भागातला आहे, जो करबोनातला आहे. त्याचं काम, त्याचं पाणी लोट्यात MIDCतनं येतो, त्याचं पाणी खेरडी MIDCतनं येतो, काण्यामधनं येतो, अशा ज्या भागातनं येणारा पाणी आहे आणि ते सगळं लादलं जातंय स्पेसिफिक सिटीवरती. माझा महत्वाचा प्रश्न असा आहे साजिद, या ठिकाणी चिपळूण नगरपालिका नगराध्यक्ष असे म्हणतात की आम्हाला हा विषय माहित नाही, शिव म्हणतात आम्हाला विषय माहित नाही, पण नेमकं काय? सर, आजचा विषय नाही, हा किमान 10 आणि 11 वर्ष चाललाय. 11 वर्ष 15 वर्ष हे पत्रव्यवहार केले जात आहेत नगरपालिकेला की STPचे प्लांट बसवा, लोकांना सॉलिड सिस्टम प्लांट दिलात की तुम्ही फिल्ट्रेशनचा प्लांट दिलात तर काय होणार आहे, उद्या भविष्यात हे जे पाणी बाहेर जातंय ते पियाला जाणार नाही. जॅक्वेल मधनं उचलून जर लोकांना रोगराई पसरत असेल तर त्याला जबाबदार कोण हेही त्यांना माहिती नाही. प्रशासन हे हलगर्जीपणा करतंय, सिस्टम ही कुठलीच लागलेली नाही, कुठल्याच कामाची शिस्त नाही, अशा पद्धतीने हे सगळं कारभार चालू आहे. आता शिवने एक कबूल जबाब दिलाय की या ठिकाणी शिव नदीतलं जे सांडपाणी आहे नदीमध्ये जातंय. शिवनी कबूल जबाब दिलाय 70 ते 80 कोटीचा प्रस्ताव आहे, एवढा खर्च नगरपालिका करू शकत नाही. तू नगरसेवक आहेस, काउन्सिलमध्ये हा विषय उपस्थित करणार का? काउन्सिलमध्ये पहिल्याच काउन्सिलमध्ये STP प्लांट संदर्भात आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही लोकांना सांगितलेले की वेगवेगळ्या जागेवरती जिथं सांडपाण्याचा विषय आहे तुम्ही तिथं STPचे प्लांट लावा आणि ते प्लांट लावून जे पाणी जे नदीला जाते ते दूषित नाही गेले पाहिजे, हे सगळं तुम्ही बघा आणि पुढे प्रोसिजर करा. लागणारी निधी पालकमंत्री सक्षम आहेत, आज बोलतात ना सत्ताधारी पक्ष आहे, BJP सक्षम आहे, शिवचं म्हणणं मग आहे पैसे काढायचे. 70 ते 80 कोटीचा प्रस्ताव होऊ शकत नाही असं शिवचं ठाम म्हणणं आहे का? का नाही होऊ शकत? आमचं हेच प्रश्न त्यांना विचारायचे, का नाही होऊ शकत? सांगताय ना तुम्ही, विकासाची घडी म्हणजे BJP, विकासाची घडी म्हणजे महायुती, मग कुठे ती घडी तुटली की काय, पैसे गेले कुठं, हे प्रश्न आम्हाला विचारच लागणार आहेत. वार्षिक उत्पन्न 30 कोटी रुपयाचं आहे, अंदाधून कारभार काय सुद्धा नाही. गेल्या वर्षी प्रशासकीय कारभार 3 वर्ष होतं, 3 वर्षात काय चोरी केली आहे, काय पैसे गेले हे कुणाला माहिती नाहीत. असलेल्या सत्ताधारी पक्षांनी त्याच्यावरती चौकशी लावली पाहिजे, तेही त्यांचं मानसिकता नाही. मग करायचं काय? अशा भूमिकेत आहे, लोकांचे पैसे लुटून जातात, डाकूसारखे खाल्ले जातात, पण त्याचा जबाब विचारणारा कोण नाही, असं आता सिच्युएशन झालेली आहे. लोकांनी टॅक्सेशन भरायचे, पैसे भरायचे आणि विसरून जायचे. असं आहे की चिपळूणमधून प्रमुख वाहणारी नदी आणि चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी देणारी नदी ही वाशिष्ठी नदी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. मी आज सकाळीच वाचलं आणि माहिती देखील मला मिळाली की सेंट्रल गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, या बोर्डामार्फत काही चिपळूण शहरामध्ये पाण्याचे नमुने घेण्यात आले, तिथं काही पाहणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली आणि त्या पाण्याचे नमुने अतिशय धक्कादायक आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत की ज्या काही प्रमुख नद्या या राज्यातल्या प्रदूषित आहेत त्याच्यामध्ये या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचं नाव येणं ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये MPCBनं चिपळूण नगरपालिकेला एक पत्र दिलं आहे आणि तात्काळ तुम्ही STP प्लॅन्ट म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र तुम्ही तात्काळ उभं करा, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं आहे. अशा प्रकारची पत्र यापूर्वी देखील याच खात्याने दिली होती अशी माझी माहिती आहे. आणि जर याच्यावर नगरपालिकेनं तात्काळ काही उपाययोजना केली नाही किंवा तात्काळ याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये खूप गंभीर अशा समस्येला इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागेल आणि त्याचे फार मोठे दुष्परिणाम हे इथल्या नागरिकांच्या एकंदर आरोग्यावर होतील, जीवनमानावर होतील. आणि म्हणून नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारची कारणं, मला जी माहिती मिळाली ती नगरपालिका सांगते की अशा पद्धतीचं प्लॅन्ट उभं करण्याकरता म्हणून जे लागणारं भांडवल आहे, लागणारे पैसे आहेत, त्याची आमच्याकडे तयारी नाही. परंतु त्याची तयारी नाही असं म्हणून आपली जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही, कारण हा शेवटी इथल्या नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ शकतो. आणि म्हणून या विषयाकडं
नगरपालिकेनं गंभीरपणे पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. या ठिकाणी होते साजिद सरगुर नगरसेवक आहेत आणि आपण पाहिलं त्या ठिकाणी शिवोनी कबूल जबाब दिला की शिव नदीमधलं जो सांडपाणी आहे ते नदीमध्ये जातं, त्याच्यामुळे उद्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता त्यावरती साजिद सरगुरे काउन्सिलच्या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन साहिल शिक्षण निसा शिवनवर चिपळूण.